मिळाला मला, त्यानेच बनवला. यांना द्या पूर्णपर्यंत नंतर पण ना दुपारी बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलाय त्या ठिकाणी 2 चेंडू 2 धावा. हर्ष हर्ष त्या दादाला पण दे, इमूला कॅमेरामॅनला पण दे, सरांना दे. मग दुपारी ए चालू झालं का बघ कुठे? चालू झाला आवाज? चालू झाला आवाज? त्याबरोबरच हा एक उत्कृष्ट चौकार आणि फटका आपल्याला पाहायला मिळाला. किशोर पाटील बघा, या अगोदर जो दुसऱ्या क्रमांकावर होता तो आता ओपनिंगला आलाय. 4 ओव्हर आहेत. समोर देखील तितकाच महत्वाचा संघ आहे. त्या संघामध्ये निश्चितपणे आपण पाहिले तर राजेश पाटील सारखे बॅट्समन आहेत, राजू पवार, दिनेश पंधेरे, सुभाष कुलाबते, राकेश शर्मा सारखे फलंदाज आहेत. पुढचा चेंडू शशिकांत, लेफ्ट आर्म, राऊंड विकेट. आता मात्र कव्हरला नोएल त्या ठिकाणी पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हरीश पाटील बघा, वय वर्ष 55, 58, 60, अजूनही 30 धमक, अजूनही तोच जोश, अजूनही तोच फिटनेस. काटक शरीयष्टी आहे. मड मधून जेव्हा खेळले तेव्हा देखील त्याच पद्धतीने मालवणी परिसर गाजवला अक्षरशः. असे हरीश पाटील विकेट किपर बॅट्समन म्हणून खूप प्रसिद्ध होते. गोलंदाज देखील तितकेच प्रसिद्ध आहेत. फलंदाज देखील ज्यांनी मोठमोठ्या व्यावसायिक संघांचं प्रतिनिधित्व केलं. पुढचा चेंडू धावसंख्या 8. आता मात्र फुलरले यॉर्क केला होता, अक्षरशः बुंदा खोदून काढले त्या चेंडूला किशोरने. शॉर्ट मिड विकेटला अरविंदकडे चेंडू, 1 धाव, धावसंख्या 9. एकमेकांसमोर कित्येक क्रिकेट खेळलेले आहेत. एकमेकांना एकमेकांच्या उणीवा माहीत आहेत, एकमेकांची बलस्थानं काय आहेत माहिती आहेत, स्ट्रेन विकनेसेस माहीत आहेत. आणि त्या बरोबरच गोलंदाजी आपण होताना पाहतोय. स्ट्राईकला हरीश, हरीशने मारलेला फटका राईट इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. हाय तो हाय हँडसम षटकार, स्पर्धेतला पहिला षटकार हरीश पाटीलच्या बॅट मधून. ज्या खेळाडूच्या नावाचा उल्लेख केला मी की हा एक असा खेळाडू आहे जो कधी सामन्याचं गणित समीकरण बदलतो. अजूनही तोच जोश, तीच स्ट्रेन, तीच बॅकलिफ्ट, स्विंग ऑफ द बॅट, उत्तुंग षटकार, स्टँड अँड डिलिव्हर षटकार, 6 धावा, धावसंख्या 15 पहिल्या ओव्हर नंतर. आज उत्तर मुंबई मधले युवा खेळाडू या ठिकाणी येणं गरजेचं होतं पाहण्यासाठी स्पर्धा 50+. कारण या ठिकाणी तुम्हाला या सर्व दिग्गज खेळाडूने काय काय कारनामे केलेले आहेत, करिश्मा केलेले आहेत. राजू पवार मगाशी पाहिलं, बॉलर येतोय राजू पवार, मॅन फ्रॉम गोरेगाव, प्रबोधनचं मैदान एकेकाळी गाजवलेला. निश्चितच डॅनियल, मगाशी म्हटलं मी, डॅनियल संघ असेल, केम्ब्रिज, त्याचप्रमाणे सर्व संघासाठी ज्यांनी योगदान दिलं. पोलीस क्वार्टरच्या खालचा भाग, आझाद मैदान, त्यानंतर जर आपण पाहिलं पोलीस लाईनच्या पलीकडे ज्या ठिकाणी बांगूर नगर आणि मोतियाल नगर. प्रतियश उद्योजक दिवाकर म्हात्रे सर यांचं देखील या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय. दिवाकर म्हात्रे सर, प्रतियश उद्योजक, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आरसीसी डोंबिवली, रसायनी या दोन्ही संघाला विनंती करते टॉस साठी यायचंय. रसायनी रायगड आणि आरसीसी डोंबिवली, रायगड आणि डोंबिवली संघाला विनंती करते टॉस साठी यायचं. राजू पवार गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. स्ट्राईकला बॅटर आहेत किशोर पाटील, स्ट्राईकला हरीश पाटील. पहिला चेंडू लेग ब्रेक फुलर होता बघा. कट करणारा देखील तितकाच प्रभावी आहे, तितका स्लोअर वन देखील आहे. ज्या पद्धतीने साईड मगाशी शशिकांतला पाहिलं, याच्याकडे टॉस देखील चांगला करतो. मात्र पाहणं गरजेचं राहील, कारण बॅट्समन हरीश पाटील मेरिट ऑफ द बॉल खेळताना स्विंग ऑफ द बॅट, बॉटम हँडचा चांगला वापर करणारा. स्ट्राईकला तोच आहे हरीश. फुल टॉस चेंडू, बॉडी बॅलन्स खूप छान पाहायला मिळतं. ज्या वेळेस तुम्ही हरीशला पाहिलेल्या बॅटिंग करत असताना. काही दिवसांपूर्वी बेलापूरची स्पर्धा देखील या संघाने जबरदस्त पद्धतीने खेळले.
ज्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी, तोच संघ या ठिकाणी पुन्हा एकदा कामगिरी करत असताना आता मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर न फिरवला. बघा, बॅट्समनला ओळखलं, बॅट्समनचा पवित्र काय आहे, बॅट्समनचं पदरालित्य काय आहे, फुटवर्क काय आहे, माझ्या चेंडूचा टप्पा कसा असला पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण राजू पवार सांगतायत. पुढचा चेंडू, आता थोडासा हाफ वॉली बनवला चेंडूला, जो मिडल लेग स्टंपरचा नाही, थोडासा बाहेर निघणारा ऑफ स्टंपरचा, तिथून त्या चेंडूला हाफ वॉली बनवून खेळला समोर. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 18, 18. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. आता मात्र गॅप आहे, कारण डीपला खेळाडू आहे. एक धाव पूर्ण करतोय हरीश पाटील, त्या ठिकाणी कॉल करतोय 2 धावांसाठी. बघूया किशोर पोहोचतोय का. मात्र कॉल दिला हरीश पाटील यांनी. 2 धावांनी समाधान, आणि या 2 धावांनी एकूण धाव संख्या 20. बर्थडे बॉय हर्ष शिंदे, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सिद्धेश्वर बॉईज साठी देखील खेळलेला आहे दीपक शिंदे यांचे सुपुत्र. एक वाढदिवस देखील आपण साजरा केला. राजेश भट साहेब, गणेश बारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश राऊत, समोर मारलेला फटका कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण, खेळाडू बाद. राजेश पाटील यांचा सुंदर असा थ्रो, क्या बात है. 1 बाउन्स घेतला आणि सुंदर प्रकारे राजेश पाटील, एक कुशल आयोजक. प्रबोधनच्या स्पर्धेमध्ये 22 आणि 23 फेब्रुवारीला एक मोठी स्पर्धा आहे. त्यानंतर 18, 19, 20 एप्रिल 2025 लाख मोलाची स्पर्धा अंडर 22. बाद होणारा खेळाडू हरीश पाटील. आपल्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर हरीश पाटील यांनी 10 धावा केल्या, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकार, एक दुहेरी धाव, 2 सिंगल. डॉक्टर जयवंत केणी यांना आपण पाहतोय. दिवाकर म्हात्रे साहेब आलेले आहेत, एक प्रथितयश उद्योजक दिवाकर म्हात्रे. पाणी पाणी घेऊन जा किशोरसाठी, पाणी. स्क्वेअर लेग अंपायर, पाणी आहेत का तिथे? नाही. पाणी घेऊन जा किशोर पाटीलसाठी. आलात लवकर, धावत जा, तिथे थांब. 4-5 बाटल्या घेऊन जा, 2च घेऊन दिला. नवीन बॅट्समन आहेत नितीन घोरपडे स्ट्राईकला, गोलंदाज आहेत अरविंद, स्ट्राईकला नितीन. डॉन, बॉल आहे सिल्वोचा. आपण टेनिसचे बॉल पाहतोय सिल्वोचे. मगाशी MRI बॉल बद्दल मी म्हटलं, बॉलचा टप्पा, ज्या पद्धतीने बॉल शांत, जे क्रिकेट चालतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती MRI चे बॉल, जे फिरवणारे गोलंदाज जर असतील तर काय होऊ शकतं. मगाशी आपण पाहिलं राजू पाटील सरांना ज्या प्रकारचा त्यांनी स्पिन टाकला होता. अजितला आपण पाहणार आहोत बोरली बॉईज संघाकडून, ज्याचा एक स्लोअर 1 नकल बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कॅरम बॉल, उदय नाईक यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नर्मदा अर्जुनचे एक दिग्गज खेळाडू उदय नाईक, दीपक शहा सर यांच्याबरोबर ज्यांनी गोलंदाजी केली. सुरेश दळवी, संजू वैद्य, विजू वाकोडे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू त्या संघामधून खेळलं. नंतरच्या काळामध्ये 90 मध्ये आपण पाहिलं तर जयेश दादरकर यांचं देखील त्या संघात, त्यानंतरची जनरेशन कमलाकर बाईंग, संजय सांगेकर स्वतः, निलेश नंबरी यांनी योगदान दिलं. पुढचा चेंडू अरविंद, आडव्या बॅटने खेळायला गेले, टप्पा पडल्याने थोडासा बाहेर निघणारा चेंडू. टेनिस क्रिकेटचं क्रिकेट निश्चितच वेगळं होतं, मात्र त्यावेळेस देखील कित्येक असे खेळाडू होते जे कांगाली खेळायचे, टाइम शील्ड खेळायचे, लेदर क्रिकेट देखील. असे कित्येक खेळाडू आज देखील पाहतोय आपण. एक शॉट थर्डमॅनला खेळाडू आहेत, आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू, आता मात्र हा देखील ऑफस्टंपच्या बाहेर, दोन्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवलेत. या अगोदर जर आपण पाहिलं तर राजू पवार यांनी देखील तेच केलं होतं, टप्पा थोडा बाहेर ठेवला होता, यांनी देखील तोच केला. 3रं षटक मार्गस्थ आहे, आणि या 3ऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धाव संख्या एकूण आहे ती म्हणजेच 20. एक गडी बाद. 50 वर्षावरील क्रिकेट आपण पाहतोय. अटल खेल महोत्सवचा शेवटचा दिवस. सर्व 90-80च्या दशकात क्रिकेट खेळणारे दिग्गज आज या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये पाहतोय. क्रिकेट कॉम्पिटेटिव्ह कसं खेळलं पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. युवा खेळाडूंसाठी निश्चितच नंदनवन आहे. आणि आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये 1 बाउंस चेंडू, सीमा पार, चौकार. नितीन घोरपडे डॉनच्या बॅट मधून येतोय, हा एक सुंदर असा चौकार. धावसंख्या 24. अधिष्ठान
या देखील संघाने आपली रिपोर्टिंग करायची आहे, कारण यानंतर होणारा सामना आरसीसी डोंबिवली रसायनी रायगड या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉस साठी या इनिंग संपल्यानंतर. रसायनी तयार आहे, आरसीसी डोंबिवली आपण तयार राहा. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा अरविंद. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला बॅट्समन डाऊन साठी डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि खेळाडू बाद. क्या बात आहे, थोडा टप्पा खाली ठेवला होता, बाहेर काढलं. बॅट्समनला अक्षरशः बाहेर काढण्यासाठी विचार करायला भाग पडला आणि खेळाडू बाद होतोय. सॉरी, शशी आहे स्ट्राईकला. शशी, गोलंदाज अरविंद. 4 बॉल. आता मात्र ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. बघूया पंचांचा इशारा वाईट. एक अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते, धाव संख्या 2 पोहोचते. 20, 25, 25. ऑफस्टंपच्या बाहेरचा टप्पा कशा पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो, थोडा जास्त फिरवायला गेले. आता मात्र या चेंडूला हवाई फायर करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केले शशीने. राकेश शर्मा त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावा पूर्ण. बघूया किशोरला स्ट्राईक मिळेल का. 3ऱ्या धावेसाठी जातोय. किशोरने कॉल केला आणि रनआउटची संधी आणि नॉट आउट. मात्र खूप क्लोज कॉल होता. किशोर अक्षरशः या ठिकाणी आपला जीव या ठिकाणी घेऊन धावत होते आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते सुरक्षित पोहोचले क्रीज मध्ये, अन्यथा मोठी विकेट होऊ शकली असती. राजीव पवार म्हणतायत की या ठिकाणी चढवत आहे. तर या ठिकाणी 2 धावांनी धाव संख्या 28. 3 धावा आहेत, 25 आणि 3. एकूण धाव संख्या 2 पॉइंट आपण जर पाहिलं तर 528 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्यांदा आपल्याला 20च्या पलीकडे धाव संख्या पाहायला मिळते. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. आगरी कोळी भाईंदर एक दिग्गज संघ. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील यावर्षी 50+ मध्ये खूप चांगली कामगिरी. 50+ क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं देखील अलिबाग असेल, रायगड असेल, पनवेल असेल, मुंबई असेल, भिवंडी असेल, ठाणा असेल, पालघर या ठिकाणी सुरू आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक मोठी स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकते. या स्पर्धेचं एक वेगळं औचित्य आपण पाहतोय. अटल खेल महोत्सवाच्या निमित्ताने मुकेशभाई भंडारी साहेब आयोजक. निश्चितच खेल महोत्सवचे अटल खेल महोत्सव म्हणजे कोऑर्डिनेटर म्हणून जर आपण पाहिलं, गणेश बारे, महेशजी राऊत, राजेश भट, दीपकजी पाटणेकर, नितीनजी प्रधान या सर्वांचं जे योगदान गेले कित्येक दिवस आपण पाहिलं. बबनदादा गुरव, राम सावंत आणि आता 50+ क्रिकेट आपण पाहत आहोत. अरविंद शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील फुलरले, खूप चांगला चेंडू. बघूया बॉल हातात मिळाला सध्या. निश्चितपणे किशोर पाटील पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकले असते. धाव संख्या पुढे सरकते 29. 3 ओव्हर 29. शेवटचा निर्णायक षटक बघूया कोण टाकतोय. अजित एक असा गोलंदाज आहे, खूप छान पैकी बॉल टॉस करणारा गोलंदाज. जसं रज्जू पाटील सरांना आपण पाहणार आहोत त्या पद्धतीने अजित येणार, दिनेश पंधेरे येणार. कोण येणार मात्र पाहणं गरजेचं राहील. जेवण सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या. जेवणाची तयारी झालेली आहे. जे जे संघ आलेले आहेत त्यांनी कृपया जेवणाची ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती राहील. जेवण लंच सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी आपण प्रस्थान करायचं आहे. मी विनंती करतो आरसीसी डोंबिवली रसायनी रायगड दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आरसीसी डोंबिवली आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं टॉस साठी. आरसीसी डोंबिवली रायगड संघ तयार आहे. रसायनी पाणी गोलंदाज सज्ज होतोय दिनेश पंधेरे. शिंपोली या परिसरातील बोरिवली मधला खेळाडू. शिंपोली बॉईज साठी देखील दोन्ही बंधूंनी खूप छान योगदान दिलेलं आहे. दिनेश विनोद, आज दिनेश पंधेरे यांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. सुभाष कोल्हापते, राजेश पाटील, राजू
पवार, महेश, किशोर, त्यानंतर नोएल, एका बाजूला आपण अरविंद यांना पाहतोय, राकेश शर्मा आहे त्या संघामध्ये, अजित आहे आणि शशिकांत राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस मिस करतोय आणि एक धाव तर पूर्ण केली राकेश शर्मा. येईपर्यंत 2 धावा सहज मिळतील आणि या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते 31. 31, 5 बॉल बाकी. या टॉस साठी आरसीसी डोंबिवली. राजू पाटील सर, आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. मी विनंती करते राजू पाटील सरांना आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. राजू पाटील सर, जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जे सर्व आलेले खेळाडू, आज 31 2024 चा शेवटचा दिवस. या वर्षामध्ये जे काय रुसवे फुगवे, आपल्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका, प्रेम दुःख सर्व विसरून नवीन वर्षाची सुरुवात करा. एक नवीन संकल्प करा. हे वर्ष तुम्हाला निश्चितपणे ज्या पद्धतीने गेलं असेल, मात्र नवीन येणाऱ्या वर्षाच्या आम्ही आयोजकांच्या वतीने आपणास मनपूर्वक शुभेच्छा. दिनेश पंधेरे सज्ज होत आहेत. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं जाऊ. विकेट. 13 धावांवर खेळतोय किशोर. आता मात्र हवेमध्ये खेळलेला फटका. राजेश पाटील जाईपर्यंत 1 धाव तर पूर्ण होते आणि या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. टोटल जाते ती म्हणजेच 33. अजूनही या जर आपण पाहिलं तर किशोर पोहोचले नव्हते, त्या दरम्यान थ्रो केला होता आणि 2 धावांनी धाव संख्या 33. दिनेश पंधेरे. राजू पाटील सर, आपण आमच्या समर्थन कक्षामध्ये यायचं. राजू पाटील सर. पूर्ण 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. बघा टार्गेट काय मिळतंय. 3 बॉल मध्ये 8 की 10 धावा होती. राजू पाटील सर, आपणास विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. राजू पाटील सर, भाईंदर. किशोर केणी, आपण टॉस साठी या. किशोर केणी, रायगड रसायनी आणि किशोर केणी, आपण टॉस साठी या. कांदिवली विलेज. चिराग पंडित यांचं हार्दिक स्वागत. सुशील पंडित, बाहुली देखील आलेले. डॉली. 37 नंतर आता मात्र आपण पाहतोय बॅट्समन आलेत. नयनेश बाद झाला ना.
20चं आपण पाहिलं, आता 40चं आहे. आणि यानंतर कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई ज्यांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सलामीची जोडी अजित आणि आपण राजू पवार या दोघांना पाहतोय. 40 धावांचं लक्ष आहे 4 ओव्हरमध्ये. स्ट्राईकला राजू पवार, नॉन स्ट्राईकला आहेत अजित आणि पहिलं षटक घेऊन विलास. जेवण रेडी आहे. पहिल्या चेंडूवर बायच्या रूपामध्ये एक धाव. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई या संघाचे कर्णधार किशोर केणी. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई विरुद्ध रसायनी या दोन्ही संघामधला टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई. किशोर केणी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि रसायनी संघ प्रथम बॅटिंग करणार आहे. दाबून खेळलेला फटका जो पॉइंटला मिसफिल्डिंग, मात्र डीपला खेळाडू आहे. कव्हरचा खेळाडू जाऊन फील्ड करेपर्यंत एक धाव. 2 चेंडू 2 धावा. लक्ष 40 धावांचं आहे आणि 22 चेंडूमध्ये 38 अजूनही करायचे आहेत. ऑफसाईडला शफल होऊन खेळलेला फटका. जोपर्यंत चेंडू फेक होईल सतीश त्या ठिकाणी आहेत. 3 चेंडू 3 धावा. हरीश पाटील विकेट किपर. विलास एका बाजूला, राजू पाटील. पुढचा चेंडू डाव्या चेंडू फुल केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. 2 धावांसाठी परत आहेत. बघूया, नाही एकच. पहिली धाव जोरात घ्यायला आवश्यक आहे. अजित यांना बोरली बॉईज या संघासमोर आव्हान आहे. आगरी कोळी भाईंदर विरुद्ध बोरली बॉईज. पहिले जर आपण पाहिलं तर 4 बॉलला 4 सिंगल आलेले आहेत. Oh, that is a beauty, magnificent ball, slower one. क्या बात है. ज्या पद्धतीने स्ट्रोक साठी गेले होते, नैनेशची पोझिशन बघा. अप्रतिम चेंडू, सुंदर चेंडू, फ्लाइट, उंची, स्लोअर वन, गती परिवर्तन. 5 बॉलच्या. आता मात्र संधी आहे. निश्चित डीपला खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. अजित दुसऱ्या धावेसाठी परततोय. 2 धावा पूर्ण. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 6. फर्स्ट ओव्हर 6 रन्स. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 34. 34 टू विन. मग इकडे 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 जर डीजे आणि हे लागलं तर
थांबायचंय तुम्हाला. वन डाऊन बॅट्समन राजू पवार नॉन स्ट्राईकला अजित आणि नैनेश आलेला होता. नैनेशच्या चेंडूला खेळून काढलेले कव्हरला गॅप मध्ये खेळाडू डीपने पोहोचतोय. एक धाव पूर्ण करतोय. राजू पवार त्या ठिकाणी पोहोचताय. 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धाव संख्या एकूण पुढे सरकते. मॅच थोडे थांबवा. शाखा संजय, तिसरा बॅटर जोपर्यंत पलीकडे थांबत नाही तोपर्यंत मॅच स्टार्ट करू नका. थर्ड बॅट्समन वन डाऊन बॅटर सुभाष सर तिकडे पाठवा. तिसरा बॅटर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुकेश भाई म्हणतात की थांबा थोडी मॅच आयोजकांच्या वतीने. चला लवकर दिनेश. सर्व जे खेळाडू आलेले आहेत ते सर्व खेळाडूंचा आम्ही आयोजकांच्या वतीने नम्र विनंती करतोय की आपल्या जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. शिवाय आप भी वहां पर प्रस्थान करें. डॉक्टर जयवंत केणी साहेब, जयवंत केणी सर आपण देखील जेवण करू शकता. अशोक, शेखर पाटील, संदीप, अक्षत, उदय, किशोर, नागेश ज्यांचं जेवण बाकी आहे सर्व जाऊ शकता. एक धाव. यानंतर तात्या प्रतिष्ठान कुडूसवाडा कोळी आगरी मुंबई शिंपोली. राउंड विकेट ऑफ कटर डॉट. बघा रसायनी संघ रायगड उरण पनवेल इकडून आलेला आहे. रसायनी रायगड पनवेल. ओ दॅट्स अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी. पूर्ण मिस करतोय बॅट्समन राजू पवार. नैनेश खूप छान गोलंदाजी करतोय. बघा लक्ष 40 धावांचं आहे. 9 धाव धाव फलकावर आपण पाहतोय. अजून 31 बाकी आहेत. किती बॉल? 3 किती? हा देखील चेंडू अपील होतं केलं होतं. त्याला वाटलं होतं की बॉल थांबेल, आतमध्ये घुसेल, मात्र बॉल खेळून काढला. 1 धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 9 आणि 2 11. धाव संख्या 9 आणि 2 11. सावकाश अजित, धावपळ करू नका. सर्वांना विनंती है, जो जो खेलने वाले सभी खिलाड़ी, आपसे निवेदन एवं प्यार पूर्वक सूचना है कि अगर आप कुछ अलग लग रहा है आप अंपायर से बात करो. पाचव्या बॉलवर 2 आले. शेवटचा बॉल आहे. 11 झाले. 11 झाले ना जगदीश. धाव संख्या 11. सागर यहाँ पर उपस्थित है. सागर, शेखर पाटील, उदय नाईक, दिवाकर म्हात्रे, प्रतीत यश उद्योजक. आता मात्र कट अँड बोल्ड नाही, थोडा ऑन साइडला आपण पाहिलं तर स्वतः बॉलर जातोय बघा. बॉलर पोहोचले तिकडे. एकच धाव. धाव संख्या 12. 2 ओव्हर 12 रन. 2 नाही 3. 2 ओव्हर 2 ओव्हर 12. 12 बॉल मध्ये 28 ची गरज आहे. 2 ओव्हर 12 28 धावांची गरज. बादशाह तो बॅनर बघा. राम सावंत यांच्याकडे आपण त्वरित सर्वांनी जिथे काउंटर जेवणाचं सुरू केलेलं आहे आमच्या ठिकाणी काळे साहेब देखील आहेत. त्यांचं नाव आहे अभिषेक काळे, फोटोग्राफर. आपलं देखील हार्दिक स्वागत. मायरा देखील आलेली आहे. मायरा तिला तिकडे गार्डन मध्ये तिकडे खेळवायचं ना, घसरगुंडी वगैरे आहे तिथे. काका कुठे आहे? काका काका कुठे आहे? काका तो बा आलाय. काका काका इकडे ये मग. नवीन बॅटर आपण दिनेश पंधेरे यांना तयार होत असताना पाहतोय. बॅट चेंज करण्यात आलेली आहे. अजित बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत. बॉलर येत आहेत राजू पाटील, कर्णधार
राजू पाटील एक जबरदस्त दिग्गज लेजंड खेळाडू, सैन्यल संघासाठी आपले योगदान दिलं, त्याचप्रमाणे नवघरच्या संघासाठी आणि त्यानंतर राहुल 11 साठी देखील जे खेळले. पहिला चेंडू समोर अपील केलं होतं, स्वीप खेळायला गेले राजू पवार. टप्पा बघा, लेग ब्रेक तर आहेच, मात्र टप्पा जर समोर मिळाला तर तुम्ही पायचीत देखील करू शकतो. अशा पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 13. खेळाडू त्या ठिकाणी आहे, वन बाउंड, चेंडू सीमा पार, चौकार, खणखणीत दणदणीत, व्हाट अ शॉट, 4 धावा मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार, 4 रन, 70. 26 तारखेला येणार आहे मी. नऊ चेंडू आणि धावांची गरज आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं, धावसंख्या 19 आहे, 40 करायचे आहेत, अजून 21. ओके वाटतंय का बघा अंपायर. चांगला टॉस केला होता, एकदा पूर्ण जोपर्यंत चेंडू फेक होते, रनआउटची संधी, खेळाडू बाद, राजू पवार बाद होत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, एकूण धावसंख्या 20, धावांची गरज 20 आणि षटकातील बॉल बाकी आहेत. जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एक एक बॉल आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 2.5, 7 चेंडू मध्ये 20. दत्ताराम गुरव यांचं हार्दिक स्वागत. नॉन स्ट्राईकला दिनेश पंधेरे, 7 बॉल 20. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई विरुद्ध रसायनी रायगड या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय किशोर केणी कर्णधार यांनी घेतलेला आहे आणि फिल्डिंग प्रथम ते करणार आहेत. ओ क्या बात है, संधी होती, स्ट्रेटन वन, रॉंग वन टाकला होता, रॉंग वन, बॅट्समनला कळत नाही, बायच्या रूपामध्ये एक धाव आणि धाव संख्या 21, एक गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी, हरीश पाटील विकेट कीपर. 6 बॉल 19, 6 बॉल 19.
डॉन नितीन घोरपडे, गोलंदाजीसाठी नितीन, स्ट्राईकला अचित, स्ट्राईकला आपण पाहतोय दिनेश पंधेरे. 6 बॉल 19. दुपारचं जेवण सुरू झालेलं आहे, लंच. जे जे संघ या ठिकाणी पराभूत झाले, आता जिंकतील हरतील, सर्वांना विनंती आहे की आपण लंच साठी लंच ब्रेक कुठल्याही प्रकारे नसणार आहे. प्रत्येकाने येऊन जाऊन तुम्ही लंच घेऊ शकता. 6 चेंडू 19 धावांची गरज, 690. नितीन या ठिकाणी नितीन सज्ज होते. बॉलिंगसाठी डॉन, स्ट्राईकला अचित. चला, राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. ओ क्या बात है, सुंदर. डॉन डॉन जॉन बनेगा डॉन. लेकिन नितीन घोरपडे एक जबरदस्त खेळाडू आहे. गेल्या वर्षीची मुंबई मधली पहिली 50+ विजयी संघ, ज्या संघासाठी महत्वाचे 3 चौकार खेचले होते, जेव्हा जोसेफ मनोचे जम्बो गोलंदाजी करत होते आणि 18 बॉल 19 ची मॅच या बॅट्समन म्हणून बॅटिंग करून नितीनने जिंकून दिली होती. किशोरच्या हातातून बाउंड्रीला झेल सुटला होता, अन्यथा ती मॅच देखील 6 बॉल 8-9 आली असती. किशोर पाटील, नितीन घोरपडे, डॉन, जितू परदेशी, शंतनू गायचूर, संदीप दळवी, सतीश शेट्टी, उल्हास मटकर, अजित पुत्रन सर्व खेळले. 4 बॉल 18. व्हॉट अ शॉट, कडक, आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी, 6 धावा, बिग वन. मॅच इज ऑन. 3 बॉल 12. दिनेश पंधेरे काही करू शकतो. सामन्याचं गणित समीकरण बदलणारा बॅट्समन स्ट्राईकला आहे. तिन्ही बॉल जर खेळला तर याच्याकडे ती क्षमता आहे. 3 बॉल 12 होऊ शकतात आणि हे दाखवतोय तो म्हणजे दिनेश पंधेरे. एक जबरदस्त हुकमाचा एक्का बोरुली बॉईजचा स्ट्राईकला. तीन बॉल 12. हा देखील चेंडू खेळून काढलेला आहे. डीपला आहेत नैनेश, यांच्याकडे बॉल जातोय आणि खेळाडू बाद. क्या बात है. थोडासा लेग ब्रेक आता टाकला मगाशी, लेकिन जर हा बॉल लागला असता व्यवस्थित अजून टायमिंग तर हा देखील 6 होता. आणि दिनेशकडे ती क्षमता होती. 2 बॉल 12. नवीन बॅटर बघूया कोण जातोय. पुढचे दोन्ही बॅटर चला, एक नॉन स्ट्राईकला येईल आणि त्यानंतरचा बॅटर देखील आतमध्ये अरविंद आलेले आहेत. 2 बॉल 12 बोर्ली बॉईज साठी. 2 बॉल 12. साधी छत्री दिली पाहिजे, ते बंद कर मी सांगतो. दोन बॉल 12 ची मॅच होती. चौकाराला
वेल प्लेड. आगरी कोळी बाईंदर आणि आता कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई विरुद्ध रसायनी रायगड या संघामध्ये मॅच सुरू होते. उदय नाईक, संदीप, त्याचप्रमाणे राजू पंडित, मुकेशभाई भंडारी, जीभाई, यस जीभाई खाना खा के जाओ. ओके ओके नागेश. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात ठेवा.